नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूयात मस्त अशी चमचमीत तोंडलीची भाजी. तोंडल्यापासून बरेचसे प्रकार केले जातात, म्हणजे तोंडली भात, भरली तोंडली. तोंडलीची भाजी ना घरामध्ये बऱ्याच जणांना आवडत नाही, पण अशा प्रकारे जर चमचमीत आणि थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी केली तर नक्कीच एखादी पोळी जास्त खाल्ली जाईल. एवढी ही भाजी चवीला सुंदर होते. आणि ही भाजी केली तर आमटीची सुद्धा गरज लागणार नाही. याचा रस्सा आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, पोळीबरोबर अगदी चवीला सुंदर लागतो. तोंडलीची भाजी करण्यासाठी इथे मी अर्थातच कोवळी आणि ताजी अशी पाव किलो तोंडली घेतली आहेत. तोंडली निवडताना थोडी लहान साईजची निवडायची, म्हणजे ती आतून पिकलेली नसतात. ही पहा, तोंडली ही आतून अशी दिसतात, म्हणजे त्यामध्ये फारशा बिया पण झालेल्या नसतात. अशीच कोवळी तोंडली आपल्याला घ्यायची आहेत. तोंडली स्वच्छ धुवून त्यांना असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेतले आहे. आता भाजीसाठी आपण इथे एक वाटण करून घेऊ. त्यासाठी पाववाटी भाजलेले सुके खोबरे घेतले आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्यासुद्धा घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे. आणखीन 2 कांदे उभे चिरून तेलावरती थोडेसे परतून भाजून घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. रेसिपी अगदी बारीक-सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ही भाजी झटपट अशी कुकरमध्येच आपण करणार आहोत. त्यासाठी गॅसवर इथे मी कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून तेल थोडे गरम झाल्यानंतर एक कांदा मिक्सरला बारीक पेस्ट करून घातला आहे. आता कांद्याची पेस्ट बारीक गॅस करून थोडा वेळ परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे आणि जे आपण कांदा खोबऱ्याचे वाटण केले होते त्यापैकी 2 ते 3 चमचे वाटण यामध्ये घालायचे आहे. वाटण घालताना यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही कांदा खोबऱ्याचे वाटण वापरू शकता. इथे मी कांदा बारीक चिरून न घेता याच्यामध्ये कच्च्या कांद्याची पेस्ट घातली आहे, त्यामुळे ग्रेव्ही छान होते. तुम्ही हवं तर बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. वाटण थोडे परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे. मसाल्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा राहिला होता, त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने बारीक करून घालायची आहेत, पण तुम्ही कढीपत्ता सुरुवातीलाच घाला. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हा मसाला अगदी 2 ते 3 मिनिट बारीक गॅस करून छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर मसाल्याला तेल सुटू लागले की त्यामध्ये धुवून चिरलेली तोंडलीसुद्धा घालायची आहेत. आता ही तोंडली मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायची आहेत. हे करत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. तोंडली आता छान परतली गेली आहेत. आता त्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचे आहे, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालायचे आहे. पाणी घातल्यानंतर तोंडली अगदी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत. आणि आता कुकरचे झाकण लावून कुकरची एकच शिट्टी करायची आहे. एका शिट्टीमध्येच तोंडली छान अशी शिजली जातील. शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर गार होईपर्यंत तसाच ठेवून द्यायचा आहे. आणि कुकर गार झाल्यानंतर बघा, मस्त अशी भाजी तयार आहे आणि त्याला तरीसुद्धा छान आली आहे. कुकरला ही भाजी एका शिट्टीमध्ये शिजते, पण कढईमध्ये केली तर फारच वेळ लागतो आणि गॅस पण बराच वाया जातो. मस्त अशी ही भाजी आता मी सर्व करत आहे. अशी तोंडल्याची भाजी तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.